सामन्याला आपण सुरुवात करूया। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटर आपल्याला पाहायला मिळतात। बघा दोन्ही टीम्स पहिला बॉल पडण्या अगोदर 12वा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये आला पाहिजे, ही देखील गोष्ट लक्षात ठेवा। ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये विनोद आणि संतोषची जोडी। पहिला बॉल राऊंड द विकेट, पहिलाच बॉल ड्राईव्ह केला। आता कव्हरला देखील फिल्डर उपस्थित आहेत। एक सिंगल रन दरम्यान इथनं घेतली जाईल। या एका धाब्याने दरम्यान या इनिंगला सुरुवात केली जाते। बॅटर विनोद दरम्यान इथनं ऑफ द मार्क झालेत। पहिले षटक मनोज पाटील गोलंदाजी मार्कवरती आहेत। थोडंसं करेक्शन आहे, पहिले षटक गोलंदाज प्रल्हाद नाईक आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात आणि 50-50 ओव्हरसाठी मनोज पाटील गोलंदाजी करणार आहेत। धाव फलक आता 2 वरती। फुलर लेंथ होता, ड्राईव्हचा हा फटका। कव्हर रिजन वरती फिल्डर आहेत। अगदी शांतमय क्रिकेट सध्याच्या घडीला या पहिल्या षटकामध्ये, कारण पॉवर प्ले सुरू आहे। मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न एकंदरीत जर आपण विचार केला तर करायला देखील हवेत, बट प्रयत्न आतापर्यंत तरी पाहायला मिळाले नाही आहेत। यावेळेस पिच खेळलेत ऑन द राईज, कव्हरला क्लिअर केलं, बट अगदी मनोज पाटील वेगाने धावले। चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्याला मनोज पाटील यांच्या माध्यमातून। काही रन्स आपल्या टीमसाठी त्यांनी वाचवलेले आहेत। असे एफर्ट्स देणं खऱ्या अर्थाने आउटफील्डमध्ये गरजेचं असतं आणि फार चांगला एफर्ट राहिला मनोज पाटील यांचा। धाव फलक आता पुढे जातो। 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 5 वरती। पुढचा बॉल यष्टांचा वेध घेतलाय, क्लीन बोल्ड, पहिला धक्का, फलंदाज बाद। पाठवा, आम्ही या अगोदर देखील सांगितलं होतं की फलंदाज जसा बाद होतो नवीन फलंदाज तुम्हाला त्वरित पाठवायचा। सो विनंती असेल नवीन बॅटर लवकर पाठवा, कारण नियम फार महत्त्वाचे आहेत। नियमांचं पालन होणं अतिशय आवश्यक। नवीन फलंदाज नारायण सर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आता येतात। पहिला धक्का देखील लागला। पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं प्रल्हाद नाईक खऱ्या अर्थाने एक काळ या खेळाडूंनी गाजवला भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा, आणि आजही जर आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये 30 धार आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। पहिले 5 चेंडू 5 धावा, एक सफलता देखील। आता ही बॅटल चांगली पाहायला मिळेल, कारण नारायण सर आता त्यांच्या अगेन्स्ट प्रल्हाद नाईक शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधला। पॅनवरती टाकला, फ्लिकचा हा फटका, गॅप आहे त्या रिजम मध्ये। आता मिड विकेटला फिल्डर वेगाने धावतात। फिल्डर आणि बॉल मध्ये रेस सुरू आहे, बट शेवटच्या मोमेंटला बॉल जिंकेल, फिल्डर हरतील, चौकार। येणाऱ्या 4 षटकांचा खेळ बाकी। प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहतायत शिवनेरी स्पोर्ट्स आमने संघाला। आता जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे नारायण सर आणि त्यांच्या समवेत विनोद आहेत।
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. जास्त वेळ खर्च करायची नाही ही विनंती असेल. कारण अजून देखील मॅचेस पेंडिंग आहेत आणि वेळेअभावी आपल्याला त्या मॅचेस कव्हर करायच्या आहेत. सो विनंती असेल की यानंतर जेही संघ खेळणार आहेत प्लीज थोडं फास्ट करा. स्ट्रायकिंग एंडवरती आता बॅटर विनोद आपल्याला पाहायला मिळतील आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तयार होतात. गोलंदाजी मार्कवरती प्रदीप पाटील तयार होतात. माझ्या दिशेने आपण जाऊया. भावेजी नाईक ते देखील अगदी स्पर्धेचा आनंद घेतात आणि स्पेशली राणालचे ते देखील एक अप्रतिम खेळाडू आणि त्यांच्या माध्यमातून राणाल टीमसाठी शुभेच्छा येतात. पहिलाच बॉल आता दिशा खराब दरम्यान अतिरिक्त रन मिळेल. धावफलक आता पुढे जातोय 10 वरती. अतिरिक्त रन धावफलक आता पुढे जातो 10 वरती. सेकंड ओव्हर प्रदीप पाटील हा फुल टॉस टाकला बट फिल्डर आहेत काऊ कॉर्नर रिजनवरती. दुसऱ्या धावेसाठी नारायण सर आता परतले. तालमेल चांगला आहे. 2 धावा पूर्ण होतील. एका क्षणाला असं देखील वाटलं की दुसरी धाव घेण्याचा जो निर्णय आहे तो योग्य ठरेल का, बट 2 धावा पूर्ण झाला. शेवटच्या मोमेंटला कुठे ना कुठे चांगला रिस्पॉन्ड मी म्हणेन बॅटर विनोदने दिला. 2 धावा दरम्यान पूर्ण होतात. धावफलक आता पुढे जातोय 2 धावांच्या मदतीनं. स्कोर कार्ड आता 12 वरती. 12 धावा धावफलकावरती. 1 विकेट देखील आतापर्यंत गेलेली आहे. बट पार्टनरशिप सेकंड विकेटसाठी मैदानाच्या आतमध्ये बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं बट बॅटांनी बॉलचा संपर्क नाही. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली देखील राहिला होता. त्याचा देखील ॲडव्हान्टेज मी म्हणेन गोलंदाजाला मिळतो. कारण ॲज अ बॅटर जेव्हा तुम्ही बॅकफूटवरती स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करता तेव्हा बाउन्स फार मॅटर करतो. बाउन्स जेव्हा कमी असतो तेव्हा ते फटके प्रॉपरली एक्झिक्यूट होत नाही आणि तेच आपण लास्ट बॉलवरती पाहिलं. बॉल हवेमध्ये मिस टायमिंग. ताकद नाहीये या फटक्यामध्ये. फिल्डर पोहोचलेत बट कॅच ड्रॉप. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचले होते बट संधी स्वीकारली नाहीये. संधी गमावली आहे. कॅच झाली ड्रॉप. इन बिटवीन या बॉलवरती 2 धावा देखील पूर्ण झाला. धावफलक पुढे जातो 2 धावांच्या मदतीने. आता स्कोर कार्ड 14 वरती. 14 ऑन द कार्ड. पहिला धक्का अगदी लवकर लागला होता बट त्यानंतर आता या इनिंगला या डाबाला सावरले दोन्ही फलंदाजांनी. पायावरती होता. अपील दरमाडीतनं झाली बट बॉल गेला दरमाडीतनं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅटचा संपर्क होता असं अंपायर्सनं सांगितलं. चौकार. खऱ्या अर्थाने लास्ट बॉलवरती अपील भरपूर झाली होती. रिप्ले आपण पाहूया की घडलं काय होतं एक्झॅक्टली. कारण लास्ट बॉल जर आपण पाहिला येस बॅटचा संपर्क होता आणि अंपायर्सने देखील तेच सांगितलं होतं. बॅटचा संपर्क होता. चौकार दरम्यान मिळतो. धावफलक दरम्यान या चौकाराच्या मदतीने आता 20 धावा धावफलकावरती. प्रदीप पाटील या षटकामध्ये गोलंदाजी करतात. पुढचा बॉल हा देखील फुल टॉस. अडवा बॅटने हा फटका देखील चांगला. हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या अगोदर एक कॅच जरूर ड्रॉप झाली होती पण आता त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज देत आहेत. बॅटर विनोदच्या बॅटमधनं सलगचा दुसरा चौकार. चौकार येतो. धावफलक आता 24 वरती जाऊन पोहोचला.
शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकामधला. यानंतर आपल्याला 50-50 ओव्हर देखील पाहायला मिळेल. आणि 50-50 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर चॉईस जो गोलंदाज आहे मनोज पाटील आहेत. शेवटचा बॉल या षटकामधला धावफलक 24, विकेट आतापर्यंत एक गेलेली आहे. आणि हा फटका अगदी खेचून मारलाय. फिल्डर आहेत लॉंग ऑनला. सिंगल मिळेल. दुसऱ्या धाब्यासाठी देखील नारायण सर परतलेत आणि हे 2 धाबा दरम्यान पूर्ण तिसरीचा प्रयत्न. आणि त्या प्रयत्नांमध्ये आता यस डगआउटच्या दिशेने जावं लागेल नारायण सरांना. धक्का आता दुसरा लागला फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये येतात. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 ओव्हरमध्ये 26 विकेट्स आतापर्यंत जर आपण पाकले तर 2 विकेट गेलेत. 50-50 ओव्हर. मनोज पाटील आता गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. 50-50 ओव्हर्स ज्या कंडिशन्स आहेत, कमीत कमी 16 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाला बनवायच्या आहेत. आणि जर 16 ते बनवतात तर 8 धावा प्लस असतील. आणि 16 किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त झाला तर जितक्या जास्त बनवल्या जातील तितक्या अनुषंगाने त्या अर्ध्या रन्स प्लसमध्ये असतील. चला जास्त वेळ खर्च होतो. सामन्याला सुरुवात करायची आहे. फिफ्टी 50 ओव्हर. बघा 50-50 ओव्हरचा ॲडव्हान्टेज खऱ्या अर्थाने फलंदाजांना देखील आहे आणि गोलंदाजांना देखील आहे. आणि मैदानाच्या बाहेर जो सराव सुरू आहे त्यांना एक विनंती असेल, तुम्ही सराव करा, प्रॉब्लेम नाही आहे, बट बॉल मैदानाच्या आतमध्ये गेला नाही पाहिजे, त्याची काळजी घ्या. 50-50 ओव्हर. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळते सुनील. फील्ड प्लेसमेंट ज्याप्रमाणे आहेत त्याचा देखील उल्लेख आपण करूया. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, त्याचप्रमाणे डीप मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील एक फिल्डर, लॉंग ऑफला देखील एक फिल्डर आहे. त्याचप्रमाणे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील फिल्डर. चला 12 मिनिटं खर्च झालेली आहेत. थोडं फास्ट खेळा. मनोज पाटील यांचा पहिलाच बॉल फुल्लर लेन टाकला ऑन साईडला. हा फटका काऊ फेसमध्ये फंबल झालं, त्याचा फायदा नक्कीच मिळेल. 2 धावा दरम्यान पूर्ण होतील. आणि अंपायरने सांगितलं 1 शॉट म्हणजे फक्त एकच धाव असेल. बघा मेहनत 2 धाव्यांची केली, बट थोडी घाई झाली. आय थिंक बॅट प्रॉपरली ग्राउंडेड केली नव्हती. म्हणजे फक्त एकच धाव मिळणार आहे. आणि सुनीलसाठी हा बॉल जबरदस्त फटका, प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट. बॉलला थेट पाठवलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 50-50 ओव्हर मधला हा पहिला तडाखा. षटकार. षटकारानंतर तर असंच वाटतं की नारायण सर खऱ्या अर्थाने कम्युनिकेशनच्या अभावाने बाद नव्हते झाले. कदाचित तो देखील एक गेम प्लॅन असावा. कधी कधी बघा एखाद्या चांगल्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी विकेट थ्रो देखील केली जाते, तो देखील एक प्लॅन असतो. आणि 40+ सातत्याने हे प्लॅन्स आपल्याला नेहमीच पाहायला मिळालेले आहेत. आणि अगदी तेच घडलं की काय, कारण 50-50 ओव्हरचा बेनिफिट घेण्यासाठी खऱ्या अर्थाने तुमचा असा एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असायला हवा आहे जो सहजरित्या मोठे फटके खेळू शकतोय. आणि सुनीलमध्ये तितका दमखम आहे. एक मोठा फटका त्याच्या बॅटमधनं आलाय. धाव फलक आता 33. आणि हा बॉल आता सोडून दिला. वाचण्याचा प्रयत्न मनोज पाटील करतात, बट प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर क्रिकेटच्या खेळामध्ये वाचण्याचा कोणताही मार्ग नाही आहे. वाचण्याचा जेव्हा जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल ना तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही आणखीन अडचणीमध्ये पडता. हा देखील पॅनमध्ये टाकला. यावेळेस लाईन चांगली होती. तेच असतं ना की वाचण्यापेक्षा लढणं हे कित्येक तरी पटीने चांगलं असतं. आणि सध्याच्या घडीला वाचण्याऐवजी लढणं स्वीकारलं आहे गोलंदाज मनोज पाटीलने. हा ॲटिट्यूड, हा इंटेंट ॲज अ प्लेअर तुमचा नेहमीच असायला हवा आहे. आणि सध्याच्या घडीला लास्ट बॉल ज्याप्रमाणे टाकला आहे ना, आत्मविश्वास आता मनोज पाटील यांचा देखील वाढला असेल. लास्ट बॉल चांगला टाकला, त्याच परीने हा बॉल देखील अगदी योग्य लाईन अँड लेंथवरती टाकला.
सिंगल मिळेल त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. बट एक गोष्ट तर नक्कीच ठाऊक असेल फलंदाजांना, ही कमीत कमी 16. जर 16पेक्षा 1 रन जरी कमी झाली ना तर त्याच्या अर्ध्या मायनस होतील. धाव फळक सध्याच्या घडीला या एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला या एका धावेच्या मदतीने आता 35 वरती. आणि हा बॉल देखील येतोय डॉट. आता 50-50 ओव्हरचा ॲडव्हान्टेज असं वाटायला लागले की गोलंदाजी करणाऱ्या संघाला मिळू शकतोय. कारण आपण कॅल्क्युलेशन करूया अल्पेश या षटकामध्ये आतापर्यंत रन्स किती आलेले आहेत. 9 धावा आलेल्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत. आणि हा फटका हवेमध्ये फिल्डर पोहोचतात लॉंग ऑनचे. मिस्टेक तर झाली आहे, त्याचा फायदा नक्कीच मिळेल. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. बट 50-50 ओव्हर दरम्यान या चरणावरती समाप्त झालं. म्हणजे 13 बनवल्या गेल्या 50-50 ओव्हरमध्ये. आता रन्स किती मायनस होतील ती माहिती आमच्यापर्यंत येईल. येस 6 रन मायनस होतील. म्हणजे या चौकाराच्या मदतीने धावफलक 39 झालं. त्याच्यामधनं आता आपण 6 मायनस करूया. धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनं 33 धावा धावफलकावरती. विकेट गेलेत 2. अजून देखील 12 चेंडू शिल्लक आहेत. चला फार वेळ खर्च होतो मित्रांनो. बघा नियम आहे 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकायचीच आहेत. एक्स्ट्रा वेळ जर तुम्ही खर्च करता तर तुम्हाला अंतिम षटकामध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. सो त्या अनुषंगाने विनंती असेल की त्वरित फिल्डिंग लावून आणि सामन्याला सुरुवात करा. अजून देखील 12 चेंडू शिल्लक आहेत आणि आता गोलंदाज तयार होतात गोलंदाजी मार्कवरती. ज्ञानदेव. खऱ्या अर्थाने मनोज पाटीलची सुरुवात थोडीशी खराब होती. बट त्यानंतर काय पलटवार त्यांनी केला. आणि याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. सुरुवात खराब झाली हरकत नाही आहे, बट त्या खराब सुरुवातीनंतर कमबॅक तुम्हाला करता आला पाहिजे आणि तो कमबॅक केला. ठाकूरपाडा संघ विनंती असेल की 3 षटक पूर्ण झालेले आहेत. तुमचे जे ठराविक 5 गोलंदाज आहेत ते कोणते आहेत तशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची लवकर. ठाकूरपाडा संघ ज्ञानदेव आलेत आणि पहिलाच बॉल ज्ञानदेवचा बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात चांगली. षटकार. एकोणचाळीस वरती. बघा 70-70चे चेंडू आहेत आणि 70-70च्या चेंडूंचा जर आपण विचार केला आणि स्पेशली या स्पर्धेमध्ये जे यूज केले आहेत जातात खऱ्या अर्थाने लगा तो 6 हे स्लोगन या चेंडूसाठीच आहे. लास्ट बॉलवरती आपण पाकीला काय फटका होता. धाव फळक आता 39 वरती आहे. आणखीन एक हाफ ट्रॅगर. बट या फटक्यामध्ये आय थिंक ताकद कमी आहे. हवेमध्ये बॉल फिल्डर आहेत उपस्थित आणि कॅच देखील इथनं पकडली गेली आहे. आता धक्का आता आणखीन एक लागला आणि इम्पॉर्टंट विकेट सुनील आता जावं लागेल डगआउटच्या दिशेने. 3रा फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये येतो. विनायक येतात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 5 वरती. चला थोडी घाई करा विनंती असेल. विनायक नवीन फलंदाज. अजून देखील या षटकामध्ये येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत.
ज्ञानदेव यांचा कमबॅक तर झाला, कारण षटकारानंतर एक इम्पॉर्टंट विकेट त्यांनी मिळवून दिली. यावेळेस बॅकफूटवरती जाऊन खेळले, तर आता स्वतः ज्ञानदेव धावलेत बॉल फील्ड करण्यासाठी. सिंगल रन दरम्यान इथं पूर्ण केली जाईल. अजून देखील येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये बाकी असेल. धाव फलक एका धावेच्या मदतीने आता 40 वरती. अजून देखील जर आपण ऑल ओव्हर कॅल्क्युलेट केलं तर 9 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. 40 बनवल्या गेले. येणार 9 चेंडूवरती मी म्हणेन कमीत कमी 15 ते 20 धावा जर आल्या, 55-60 पर्यंत जर पोहोचतायत, तर एक चांगलं लक्ष असू शकतं या सत्रामध्ये. पुढचा बॉल बॅकफूटवरती जाऊन पंच केलं. अगदी प्रॉपरली जर आपण पाहिलं तर परफेक्ट पोझिशनमध्ये आले होते. दुसऱ्या धावेसाठी परतलेत फलंदाज विनोद. 2 धावा दरम्यान इथं पूर्ण केल्या जातील. एकंदरीत जर आपण पाहिलं तर विनोद फार चांगली बॅटिंग करतात, कारण 11 चेंडूंचा खेळ करून 24 धाव्यांवरती नॉट आऊट खेळतात. ही देखील एक जमिरीची बाजू, कारण एक एंड त्यांनी सांभाळून ठेवला आणि रन्स त्यांच्या बॅटमधनं सातत्याने येतात. 24 धाव्यांवरती ते देखील नॉट आऊट खेळतात. धाव फलक ऑल ओव्हर टीम टोटल आता जाऊन पोहोचला 42 धावा धाव फलकावरती. 50% पेक्षा देखील खऱ्या अर्थाने जास्त रन्स बनवलेले आहेत विनोदने. आतापर्यंत जो टोटल आहे 42 धावा. आणि साऊंड तर आला. यस, बॅटची एज, सफलता मिळेल. चौथा धक्का. फलंदाज विनोदला देखील जावं लागेल वापस. चौथा धक्का लागला. आता एक वेल सेट बॅट्समन इथनं बाद झाला आणि त्याच्या जागेवरती आता नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये क्रमांक 6 वरती दाखल होतो. खंडू येतात. खंडू पाटील नवीन फलंदाज. खंडू पाटील मैदानाच्या हातामध्ये आणि ते आमनेचेच आहेत. आणि जर आपण संघ पाहिला तर शिवनेरी स्पोर्ट्स आमने 40+ फॉर्मॅटमध्ये ग्रामीण टीममध्ये खऱ्या अर्थाने शिवनेरी स्पोर्ट्स आमने याच नावाने हा संघ खेळत असतो. खंडू पाटील आलेत. पहिलाच बॉल, बॉलर बॅकस्ट्रोक, रनआउटची संधी आणि कुठे ना कुठे खऱ्या अर्थाने गोलंदाजाच्या प्रतिक्रियेने सांगून दिलं की बॅटर सेफ आहेत. सिंगल रन दरम्यान पूर्ण झाली, कारण अगदी जर आपण पाहिलं तर बेल्स उडवल्यानंतर ती निराशा, ती प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 ओव्हरमध्ये 43 धावा, धक्के लागले 4. अजून देखील येणाऱ्या एका षटकाचा खेळ बाकी. चला त्वरित फिल्डिंग लावून घ्या. चला सामन्याला सुरुवात करा, कारण अगोदरच फार उशीर झालेला आहे. सो विनंती असेल की त्वरित फिल्डिंग लावून घ्या आणि सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा. अजून देखील एका षटकाचा खेळ इथनं शिल्लक आहे. 43 धावा आहेत. मी उल्लेख केला होता 60चा, बट हे षटक जर आपण पाहिलं तर पहिला जो षटकार आला त्यानंतर गेले 5 चेंडू, फक्त 4च धावा त्या 5 चेंडूवरती आला. चला सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल. गोलंदाज तयार होतात. गोलंदाजी मार्कवरती बालकृष्ण दरम्यान इथं तयार होतात. गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटक. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर जर आपण पाहिलं तर खंडू पाटील आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांचेच टीममेट आता त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करण्यासाठी तयार होतात. बालकृष्ण, ही देखील एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल खंडूसाठी होता, बट आता पाहावं लागेल बॅटचा संपर्क होता की नव्हता. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक सिंगल रन दरम्यान इथनं मिळेल. अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत. आज पहिल्या रात्रीमध्ये आपण गोड आवाज ऐकला काळीरामजी केने सरांचा, त्याचप्रमाणे आपण आवाज ऐकला अर्थातच संदेशजी वखारे सरांचा. गोड समालोचन आमच्या दोन्ही लेजंड कॉमेंटेटर्सच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2024 मध्ये आपण ऐकला. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल.
विनायकसाठी हा बॉल होता, शफल झाले होते, असं वाटलं देखील होतं की लाईन पिक केली आहे, मोठा फटका येऊ शकतो एका क्षणाला असं वाटलं, पण शेवटच्या मोमेंटला जर आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. या गोष्टी घडतात. मोठा फटका खेळण्यासाठी खऱ्या अर्थाने लाईन पिक करणं, परफेक्टली स्ट्रोक एक्झिक्यूट करणं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शॉट सिलेक्शन फार मॅटर करतो. सध्याच्या घडीला 444 स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतो. 44 धावा धावफटकावरती, विकेट गेले 4. 5वं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडू अजून देखील शिल्लक देखील आहेत या पहिल्या सत्रामध्ये. विनायकसाठी हा बॉल फायनली लाईन लवकर पिक देखील केली आहे, शॉट देखील परफेक्टली एक्झिक्यूट केला आहे. फुल अँड पॉवरफुल बिग वन सिक्सर. षटकार दरमाडीतनं येतो. असून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. 50 धाव फलकावरती जे टोटल हवं होतं, जे लक्ष उभं करायचं होतं, ते लक्ष आता अगदी अशा जवळ पोहोचलेत. कारण 50 आहेत, अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत. 3 मध्ये आणखीन एखादा मोठा फटका जर आला, 55 प्लस जर रन्स इथनं बनवला गेला तर तो देखील मी म्हणेन एक चांगला टोटल असेल. पुढचा बॉल राऊंड द विकेट. हा तर फुल टॉस टाकलाय, प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक जरूर खेळलेत, पण लॉंग ऑनला ज्ञानदेव यांनी पकडली एक सहज सोपी कॅच. धक्का आता लागला. 5वा अर्धी टीम आता डगआउट मध्ये. सफलता दरमाडीतनं मिळाली. 3 चेंडू अजून देखील बाकी. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात. मॅन फ्रॉम पिंपळघर नंदू पाटील मैदानाच्या आतमध्ये येतात. हा देखील एक चांगला खेळाडू, स्पेशली ते त्यांच्या गोलंदाजीसाठी जाणले जातात, पण आता बॅटिंग करायची आहे. पण या सीझनमध्ये ज्याप्रमाणे आमच्यापर्यंत माहिती येत आहे की बॅटिंग देखील ते चांगली केलेली आहे या सीझनमध्ये. 40+ क्रिकेट खऱ्या अर्थाने आजच्या डेटला फारच पुढे निघून गेलं. कारण सांगण्यासारखी गोष्ट आहे आणि प्रत्येकी 40+ खेळाडू अभिमानाने सांगेल की जितक्या ग्रामीणच्या रेग्युलरच्या स्पर्धा नाही होत ना, त्याच्यापेक्षा जास्त स्पर्धा आपण 40+ पाहत असतो. आणि स्पेशली भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. नंदू पाटीलसाठी हा बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह खेळलेत ऑन द राईज. लॉंग ऑफचे खेळाडू धावतात वेगाने, पण त्यांना देखील बीट करून बॉल निघून गेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चांगलं होतं त्या फटक्या मागे, आणि खरं तर जितकी ताकद झोकायची होती ती ताकद देखील झोकली गेली होती बॅटर नंदू पाटील यांच्या माध्यमातून. चौकार येतो धावफलक आता 54 वरती, आणि या पहिल्या 17 मधला शेवटचा चेंडू. पहिल्या 17 मधला शेवटचा चेंडू अजून देखील शिल्लक आहे. शेवटचा बॉल 54 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल हवेमध्ये लॉंग ऑफला फिल्डर पोहोचलेत. कॅच झाली ड्रॉप, त्याचा फायदा नक्कीच मिळेल. 2 धावा दरम्यान इथं पूर्ण होतील. तिसरीसाठी परतणार का? तिसरीसाठी दरम्यान इथं परतले नाही आहेत, म्हणजे 2 मिळतील. अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. रन्स बनवला गेला टोटल जर आपण पाहिलं तर इथनं 56 आणि 57 धावांचं लक्ष ठेवलं. टॉस आपण करूया. ठाकूरपाडा त्यांच्या विपक्षामध्ये कारिवली. 2 टीमचे कॅप्टन्सीला आपण त्वरित या. टॉस आपण करणार आहोत आणि व्यासपीठावरनं हा टॉस करण्याकरिता मी
सन्माननीय प्रदीपजी जोशी साहेबांना विनंती करतो की आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. सन्माननीय प्रदीपजी जोशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया आणि कॉल कोणाचा असेल ते देखील सांगा. कॉइन विषयी माहिती आपण सर्वप्रथम देऊया. कॉइनच्या एका बाजूला BPL 40+ 2024, दुसऱ्या बाजूला भिवंडी ग्रामीण 40+ संघटना. कॉल कोणाचा असेल? कॉल टीम कारिवलीचा. 40+ संघटना अशी मागणी आहे, बट दरम्यान BPL 40+ झाला. टॉस कारिवलीने जिंकला. सामना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सामना देखील सुरू होतो आणि उशीर देखील जास्त झाला. फक्त निर्णय विचारणार आहे क्षेत्ररक्षण. टॉस कंप्लीट. टॉस जिंकला टीम कृष्णाई कारिवली संघाने प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. मॅचला देखील सुरुवात अगदी थोडाच वेळाने होईल. त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे तसेच त्वरित सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आता 57 चेज होतील की डिफेंड होतील, काय घडेल, कोण जिंकेल कोण हरेल हे ऐकवण्यासाठी कॉम बॉक्समध्ये आपण करूया चेंजेस आणि आवाज आपण ऐकूया या मॅचच्या दुसऱ्या सत्रासाठी. चला त्वरित फिल्डिंग लावून घ्या. तसेच सलामीची जोडी देखील त्वरित पाठवा, कारण आपल्याकडे वेळ अजिबात नाही आहे. कृष्णाई कारिवली संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि सामन्याला जशी सुरुवात होईल आपण पुन्हा एकदा आवाज ऐकूया काळीरामजी केनी सरांचा. धन्यवाद. धन्यवाद विशाल पाटील. चला फलंदाज लगेच पाठवायचे आहेत. जागृत मराठा राहणार संघ नाईक. विजयाचं लक्ष्य 57 धावांचं आणि आजच्या पहिल्या रात्रीमधल्या शेवटच्या म्हणजे अर्थातच 8व्या सामन्याची नाणेफेकी संपन्न झालेली आहे. चला फलंदाज लगेच पाठवायचे आहेत आपण. जागृत मराठा राणाल आणि शिवनेरी स्पोर्ट आमनी असा आपण मैदानातून BPL 2024 अध्यक्ष चषकाची पहिली रात्र अनुभवतोय आणि 7वा सामना मैदानामध्ये सुरू आहे. प्रदीपजी पाटील आणि संतोष जोशी हे दोन संघ मालकादरम्यान आपण हा सामना पाहतोय. 56 धावा बनवल्यात. प्रथम फलंदाजी करताना शिवनेरी स्पोर्ट आमनी या संघाने आणि जागृत मराठा राणाल या संघासमोर 57 धावांचं लक्ष्य उभं केलेलं आहे. सलामीची जोडी प्रदीप पाटील आणि प्रल्हाद नाईक. केच लेफ्टी राईटी चांगलं कॉम्बिनेशन. प्रदीप पाटील जागृत मराठा राणाल संघाचे कर्ताधर्त आहेत, तर गावदेवी भादवडे संघाचे संघनायक प्रल्हाद नाईक हे सलामीला आलेले आहेत. अगदी सर्वच्या सर्व संघ चांगले संघ आहेत, बॅलेन्स संघ आहेत. प्रत्येक संघामध्ये चांगल्या चांगल्या खेळाडूंचा भरणा आपण पाहतोय. प्रत्येक गावातील चांगले स्टार खेळाडू या BPL भिवंडी प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खेळताना पाहतोय. शिवनेरी स्पोर्ट आमने या संघाकडून पहिलं
पॉवर प्लेचं ओव्हर घेऊन आलेले आहेत जितू पाटील. नक्की ज्यांनी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात एक आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. तीन वाजून 26 मिनिटं झालेली आहेत. अजूनही आपल्याला या इनिंगची, या मॅचची शेवटची सेकंड इनिंग आणि यानंतर एक पूर्ण सामना आपल्याला खेळायचा आहे. यस, थँक्यू व्हेरी मच कालीराम खेनी. थँक्यू व्हेरी मच विशाल पाटील. आपण बोलूया मॅचच्या दिशेने. $57 57 धावांचं लक्ष्य आहे. मॅच ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल, शॉर्ट पिच चेंडू. बॉलला मात्र ऑन साईडला उडवलाय. फटका तर भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करताय चेंडूचा. चेंडू अडवला गेलाय आणि त्या दरम्यान एकच धाव घेतली आहे. पहिल्या बॉलवर पहिली सिंगल आली आहे त्या ठिकाणी. जितू पाटीलला आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी फेकलं जातंय. प्रल्हाद नाईक विथ प्रदीप पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर अकाउंट ओपन केलंय प्रल्हाद नाईकने स्वतःचं, त्याचबरोबर टीमचं देखील. षटकातील पुढचा बॉल, जितू पुन्हा एकदा. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. चुकी पाहायला मिळते त्या ठिकाणी. नारायण पाटील सर त्या ठिकाणी होते. कासने गावचा हा खेळाडू. चुकी पाहायला मिळाली त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली आहे. प्रदीप पाटील यांना जीवनदान मिळालं आहे आणि त्या बॉलवर मात्र 2 धावा आल्यात. 57 धावांचं लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिला 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलवर 3 धावा आल्यात. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील त्याच दिशेने चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा दूर राहिले चेंडूपासून आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 5 धावा. मॅच नंबर 7, 7वी मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. यानंतर अजून एक मॅच आहे. कारिवली विपक्ष ठाकूरपाडा या 2 टीमचे कॅप्टन नक्कीच पुढील मॅचसाठी आपण सज्ज राहा. जितू पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल लेट कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत गली रिझनमध्ये. चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट. एकपेक्षा आधी एक, काही एक नाही. अतिशय चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. फक्त आणि फक्त 57 धावांचं लक्ष्य आहे आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना आत्तापर्यंत हवीती सुरुवात झाली नाही आहे. कारण गोलंदाज जितू पाटील चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे कारण समोर डावखुरा फलंदाज आपण प्रल्हाद नाईकला पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, या बॉलचा बॉल टॉपेज लागलाय. चेंडू अवैध आहे. यस, झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद प्रल्हाद नाईक. आपण हे ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. टॉपेज लागला होता. नवनाथ पवार त्या ठिकाणी होता. त्याच्या माध्यमातून हा झेल
कंप्लीट केला गेलाय. वेलकम लवबाईश नाईक. एक महत्त्वाची विकेट त्या ठिकाणी मिळाली. प्रल्हाद नाईक सारखा तगडा फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती ज्ञानदेव पाटील आलाय. हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या टीमसाठी. दापोडे टीमचा हा खेळाडू आज मात्र भिवंडी प्रीमियर लीग खेळत असताना मात्र जागृत मराठा राणाल टीमच्या माध्यमातून उतरलाय. जितू पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॅटची कडा लागली आहे. यस शॉर्ट थर्ड मॅन मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि निघून गेलाय. थर्ड मॅन सीमारेषा पार. 4 धावा लकीली. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकर आहेत. एक गडी बाद 10 धावा. यस तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं आपल्याला पाहायला मिळालं. ज्या षटकामध्ये आल्या 10 धावा. एक महत्त्वाची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. तर आता मात्र षटक क्रमांक 2. पाहूया बॉलिंग ट्रॅकवर कोण येतोय. सुनील घुलवी बॉलिंग ट्रॅकवर येतोय षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. चला थोडं स्पीडअप करा सुनील गुलबी. आपण मॅचला सुरुवात करा. षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल. सुनील बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात अजून एक मोठी विकेट. फलंदाज बाद प्रदीप पाटील. प्रदीप पाटील हा फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज बालचंद्र नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुनील घुलवी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सुनील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. समोर नवीन फलंदाज आपण बालचंद्र नाईकला पाहतोय. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल बालचंद्र. षटकातील पुढचा बॉल सुनील. या बलेचा बॉल ऑन साइडला मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिला बॉल विकेट आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवर हा मोठा फटका आलाय. 6 धावफलक पुढे सरकलंय. 10व्या धावफलकावर झाल्या आहेत 16 धावा.
षटकातील पुढचा बॉल सुनील पुन्हा एकदा. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल आपल्याला पाहायला मिळते, कारण समोर बालचंद्र नाईक आहे तर गोलंदाज सुनील. या वेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक नारायण पाटील सर पुन्हा एकदा दूर राहिले. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे फोर्सिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू बराच वेळ हवेत होता, क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकले नाही आहेत आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय, ज्या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च करत एक महत्त्वाची विकेट देखील घेतली आहे सुनील गुलवी या गोलंदाजाने. पुढचा बॉल, या बलेचा बॉल सोडून दिलाय, मात्र का सोडलाय याचं उत्तर बालचंद्रला द्यावं लागेल, कारण एक चांगला बॉल होता त्या ठिकाणी. कोणत्या प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न झाला नाही आहे, चेंडू मात्र निर्धाव गेलाय. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी नारायण पाटील यांना आपण पाहतोय. थोडी मिसफिल्ड झाली आणि त्यावर मात्र 2 धावा आल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 2 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे या षटकातील आणि त्यानंतर मात्र तुम्हाला 50-50 ओव्हर पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील ड्राईव्ह अतिशय सुरेख आपण पाहतोय. गॅप शोधली आणि चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. सीमारेषा पार, 4 धावा, चौकार. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 57 धावांचा पाठलाग जागृत मराठा राणाल टीमच्या माध्यमातून केला जातोय. आतापर्यंत 24 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात पहिल्या 2 षटकामध्ये आणि आता मात्र षटक क्रमांक 3 संतोष जोशी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. 50-50 षटक आहे. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 16 धावांचं चॅलेंज फलंदाजांसमोर आहे आणि या 16 धावा कुठल्या जातील का. या षटकाच्या समाप्तीनंतर धावा ज्या आहेत त्या प्लस होतील की मायनस होतील याचं उत्तर तुम्हाला मिळेल. यस बोलिए आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3 संतोष जोशी आलाय बॉलिंग ट्रॅकवर. मात्र उद्या जे शेड्यूल आहे ते बरोबर या ठिकाणावरनं 5 वाजता सुरू केला जाईल. सर्व समालोचक, गुणलेखक, लाईव्ह टेलिकास्ट, टेक्निकल टीम सर्वांनी लक्षात घ्या की बरोबर आपण या ठिकाणी 4:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे, कारण 5 वाजल्यापासून मॅचला सुरुवात होईल. अंपायर्स आपण देखील लक्षात घ्या. वली आपण 50-50 ओव्हरकडे. षटकातील पहिला बॉल, संतोष जोशी बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल, समोर ज्ञानदेव पाटील मॅन फ्रॉम दापोडे. या बलेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अतिशय सुरेख झेल, मोठी विकेट. फलंदाज बाद ज्ञानदेव पाटील.
या षटकामध्ये 16 धावांचं चॅलेंज आहे. मात्र ज्या फलंदाजावर जास्तीत जास्त भरोसा होता तो फलंदाज मात्र पहिल्याच बॉलवर परतलाय. नामदेव पाटील चला नवीन फलंदाज आपण त्वरा करा. नवीन फलंदाज दिनेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. हा देखील एक तगडा फलंदाज आहे. सातत्याने मोठ्या फटक्यांपासून या फलंदाजाची देखील ओळख आहे. परंतु ते मोठे फटके त्याच्या बॅटमधून येतील का पाहूया. कारण 5 बॉलचा खेळ बाकी आहे. हे षटक 50-50 आपण पाहतोय. अर्थातच 5 बॉलवर मात्र 16 धावांचं चॅलेंज तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. षटकातील पुढचा बॉल संतोष जोशी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. फटका तर भरपूर चांगला आहे. चेंडू थांबत नाहीये. निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. ऑफस्टिक सोडून चेंडू हाताला होता आणि त्यावर मात्र हा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस देखील त्याच दिशेने हा फटका खेळून काढलाय. मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट देखील झाल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकला आहे. 20 यस 3 नॉट 30 धावा झाल्या आहेत. तीस धावा धावफलकावर झाल्या आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉलवर 6 धावा खर्च केल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल संतोष जोशी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस हवा तसं संपर्क नाहीये. चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. फक्त आणि फक्त सिंगल कंप्लीट. या सिंगल सोबत धावफलक जे आहे ते पुन्हा एकदा पुढे सरकलंय. 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 4 बॉलचा खेळ झाला आणि 4 बॉलवर फक्त आणि फक्त 7 धावा खर्च झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल संतोष जोशी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त 1च धाव. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये. हे षटक जे आहे ते 50-50 आहे. मात्र या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 8 धावा खर्च झाल्या आहेत. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळतंय. षटकातील शेवटचा बॉल या बॉलर्स देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. बालचंद्र नाईक त्या ठिकाणी नकार देतोय आणि अशा प्रकारे हे षटक देखील कंप्लीट झाले. या षटकाची समाप्ती 50-50 षटक होतं आणि या षटकामध्ये आल्यात फक्त आणि फक्त 8 धावा. अर्थातच त्या 8 पैकी 4 धावा ज्या आहेत त्या मायनस केल्या जातील. तर आता मात्र धावफलकावर आपण एक नजर टाकूया. 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तर आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर विजयाचं लक्ष जे आहे ते 29 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 4 भरपूर इम्पॉर्टंट असेल कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. 12 चेंडू 29 धावा हे समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय.
मात्र संतोष जोशी यांची प्रशंसा करावी लागेल. ज्या प्रकारे षटक क्रमांक 3 जे 50-50 षटक होतं ते हाताळलं गेलं. आणि आता मात्र गोलंदाज खंडू पाटील येतोय. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. षटक क्रमांक 4 फेकण्यासाठी त्या ठिकाणी आलाय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवर खंडू पाटील. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. हे षटक आणि त्याचबरोबर भालचंद्र नाईकची विकेट खूप महत्त्वाची आहे. टीम जागृत मराठा राणासाठी नक्कीच भालचंद्र नाईकचं शेवटच्या ओव्हरपर्यंत खेळणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्या उलट खंडू पाटील देखील एक चांगला गोलंदाज आहे. षटकातील पहिला बॉल. या वेळेस बॉल टॅप केला ऑफसाईडला. कव्हरमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. एका धावेसोबत धावफलक 29 वर पोहोचलंय. खंडू पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल केलं जात आहे. तुम्ही बदल जरूर करा, मात्र थोडं स्पीडअप करा, कारण यानंतर अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. षटकातील पुढचा बॉल. खंडू पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू मात्र पुन्हा एकदा निर्धाव जातोय. एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज खंडू पाटीलच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 पासून भरपूर चांगला कमबॅक शिवनेरी स्पोर्ट आमने टीमने केलंय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल अतिशय सुब्रेक बाउन्सर आपण त्या ठिकाणी पाहतोय. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. व्हेरिएशन विविधता आहे खंडू पाटीलकडे. यस 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील दिला गेलाय. अर्थातच पहिला बाउन्सर टाकून झाला या षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल ऑन साईडला उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली आणि जेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. सात बॉलचा सामना करत फक्त आणि फक्त 7 धावा आपल्या टीमसाठी दिनेशच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. समीकरण मात्र हळूहळू थोडं कठीण होत आहे, कारण येणाऱ्या अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 8 बॉलवर 28 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साईडला प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा जेल खाली आणि रुपेश मडवी आला पावली परतोय. फलंदाज बाद. रुपेशाला देखील मैदान सोडावं लागलं. आल्या पावली परतलाय. पहिल्याच बॉलवर बिकेट मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला, परंतु फटका फसला होता. विनायक पुन्हा एकदा झेल खाली आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत 3 कॅचेस पकडल्यात विनायकने. तर या षटकामध्ये देखील अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय, कारण या षटकामध्ये देखील फक्त आणि फक्त एकच धाव खर्च झाली आहे आणि 2 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाल्यात. अर्थातच विकेट हॅट्रिकवर आहे आता मात्र गोलंदाज खंडू पाटील. विकेट हॅट्रिक साजरी झाली तर उद्योजक
नाना गोंदली यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, मात्र कोणत्या प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. अतिशय सुरेख षटक आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक 4, ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च झाली आणि 2 महत्त्वाच्या विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. अर्थातच आता मात्र शेवटचं षटक आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलवर 28 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक फेकण्यासाठी मॅन फ्रॉम इताडे नवनाथ पवार बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलवर 28 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पहिला बॉल, नवनाथ पवार बॉलिंग ट्रॅकवर. 6 चेंडू 28 धावा, हे समीकरण आपण पाहतोय. चला मॅचला सुरुवात करा. षटकातील पहिला बॉल, या बॉलेस बॅट आणि बॉलमध्ये हवत असं संपर्क नाही. ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होतात. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या, मात्र आता 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 5 बॉलवर 26 रन्स आवश्यक आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील संपर्क हवा तसं नाही आहे, मात्र गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात चेंडूचा, त्या दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव जातोय. 4 चेंडू आणि 26 धावा. आता मात्र समीकरण जे आहे ते भरपूर कठीण झालंय जागृत मराठा राणाल टीमसाठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षण मात्र चुकीचं झालंय. 4 धावा मिळाल्या त्या ठिकाणी. 36 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. चेंडू पुन्हा एकदा निघून जातोय. या 4 धावांसाठी चौकार, बॅक टू बॅक हा सलगचा दुसरा चौकार आपण पाहतोय. मात्र या फटक्यांची आवश्यकता या आधी होती. मोठे फटके जरूर येत आहेत, मात्र उशीर झालाय. शेवटचं षटक आपण पाहतोय. ह्या ठिकाणी फक्त आणि फक्त 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नवनाथ पवार पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फक्त आणि फक्त एकच धाव. आता मात्र फॉर्मॅलिटीज बाकी आहे. फक्त एका बॉलची फॉर्मॅलिटीज या ठिकाणी नवनाथ पवारला कंप्लीट करायची आहे, कारण शिवनेरी स्पोर्ट आमने हा संघ आपण विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप पाहतोय. षटकातील शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना जिंकला या ठिकाणी शिवनेरी स्पोर्ट आमने टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक जागृत मराठा राणाल. मॅन ऑफ दी मॅच एक असा खेळाडू ज्याने आपल्या बॅटमधून ठोकल्या तब्बल 24 धावा, ज्यामध्ये 3 चौकारांचा समावेश देखील होता.
नाव आहे विनोद. चला विनोद, आपण व्यासपीठावर या मॅन ऑफ द मॅच साठी. प्रथम आपण देऊया मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी. प्रदीप जोशी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी त्या ठिकाणी द्यायची आहे. त्यानंतर गिफ्ट टॅम्पर देखील आहेत, ते गिफ्ट टॅम्पर देखील आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचे आहेत. शिवाजी म्हात्रे यांच्या माध्यमातून हे गिफ्ट टॅम्पर आहे. त्यानंतर अजून एक गिफ्ट टॅम्पर त्या ठिकाणी दिले जात आहे. त्यानंतर यशवंतजी केने यांच्या माध्यमातून जे गिफ्ट टॅम्पर आम्हाला स्पॉन्सर झालं आहे ते आपण सदा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते देतोय. कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून जे गिफ्ट टॅम्पर स्पॉन्सर झालं आहे ते आपण प्रमोद दादा भोईर यांच्या शुभ हस्ते देतोय. यस, अजून एक गिफ्ट टॅम्पर आहे. माजी उपसरपंच दापोडे गाव प्रल्हाद पाटील यांच्या माध्यमातून ते गिफ्ट टॅम्पर आम्हाला आलंय. श्याम लक्ष्मण चौधरी साहेबांच्या माध्यमातून हे गिफ्ट टॅम्पर स्पॉन्सर झालंय, ते देखील विनोद त्या ठिकाणी स्वीकारताना. वेल प्लेड विनोद, पुढील मॅचसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. तर वळूया आपण पुढील मॅचकडे. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच संदेशजी पकार, थँक्यू सो मच काळीरामजी केनी सर. माझ्या दिशेने जाऊया. आजच्या रात्रीमधला हा शेवटचा सामना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कृष्णाई कारिवली त्यांचा विपक्षामध्ये ठाकूरपाडा, ही लढत आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला विनंती असेल सलामीची जोडी त्वरित पाठवायची मैदानाच्या आतमध्ये. आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. अगदी अशी पहिली रात्र अगदी यशस्वी ठरली, कारण अतिशय चांगला खेळ आपल्याला प्रत्येकी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शेवटचा सामना आजच्या या रात्रीमधला. चला ओपनिंग पेअर पाठवा लवकर विनंती असेल, कारण आपल्याकडे वेळ तर आता अजिबातच नाही आहे. कारण जर आपण पाहिलं तर सकाळचे 4 वाजलेत. चेक. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत आहे. ओपनिंग पेअर बॅटर सलामीची जोडी बॅटर जगदीश आणि त्यांच्या समवेत महेश आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती दरम्यान इथनं तयार होतात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये. सध्याच्या घडीला तर टी व्ही स्क्रीनवरती मंगेश भोईर आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला फील्ड प्लेसमेंट ते सेट करतात आणि अंकुश पाटील दरम्यान इथनं तयार होतात.
अंकुश पाटील या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. त्यांच्या अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर जगदीश आहेत. फील्ड प्लेसमेंटचा जर आपण विचार केला तर ज्याप्रमाणे फिल्डिंग लावली गेली, 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर, त्यामध्ये एक फिल्डर आपल्याला ठीक लॉंग ऑनला पाहायला मिळतो आणि त्याचप्रमाणे एक फिल्डर डीप मिड विकेटला ठेवला. आणि इनर सर्कलमध्ये आपण पाहिलं तर मिड ऑफ कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, त्याचप्रमाणे पॉईंट, थर्ड मॅन फाईन लेग आणि तसेच स्क्वेअर लेगचा फिल्डर देखील 38 सर्कलमध्ये. यश म्हात्रे